नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्या शिरलाय। बिबट्याचा नागरिकांवरती हल्ला पाहायला मिळतोय। 2 ते 3 नागरिक यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। वन विभागाचा अधिकारी सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। 1 ते 1.5 तासानंतर बिबट्याला पकडण्यात आलेला आहे। बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलंय। ही दृश्य आपण बघतो आहोत। नाशिकमधली दृश्य आहेत। नाशिकच्या गंगापूर रोडवरची दृश्य। या परिसरामध्ये बिबट्या शिरला तेव्हाची दृश्य आपल्या हाती आहेत। तर दुसरीकडे 2 ते 3 नागरिक यामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि आता अखेर ही दृश्य बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। 1.5 ते 2 तासानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। ही दृश्य पुढारी न्यूजवरती आपण पाहतोय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे। मागच्या 1 ते 1.5 तासापासून त्या ठिकाणी बिबट्याला पकडण्याचा थरार रंगलेला होता आणि अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। 2 ते 3 नागरिकांवरती या बिबट्याने हल्ला केला। त्यामध्ये हे नागरिक जखमी झालेले होते। तेव्हापासूनच या बिबट्याला पकडण्यासाठीचा थरार सुरू होता आणि अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलं। कोणी म्हणतंय 2 आहे तिथे पिल्लं, त्या ठिकाणी 2 बिबटे आहेत, कोणी म्हणतं 1 आहे। अजून थोडी शोधाशोध आम्ही पण आता एकाला तरी आपण दंडबद्ध केलेला आहे। दुसरा अजून कुठे आधी लोक सांगत होते, तुम्ही दाखवलं होतं की 2 बिबटे आहेत त्या ठिकाणी, पण सध्या तर आपल्याला एकच आढळलेला आहे, सापडलेला। निश्चित आमचे वनरक्षक टीम त्या ठिकाणी जखमी झालेली आहे। जाळी लावली असताना बघितलं असेल, मी त्या ठिकाणी होतो, पण त्यांनी एकावर अटॅक केला। जाळीतून सुद्धा त्यांच्या जोरात पंजापाटाच्या तोंडाला सगळं मोठं गेलेलं, स्किन निघालेली आहे। बाकी काही लोक आहेत, त्याच्यापूर्वी 5-7 जण कर्मचारी आहेत, सिव्हिलियन आहेत, ते सुद्धा जखमी झालेले आहेत। मी त्यांना थोड्या वेळ हॉस्पिटलला बघायला जातो। कोल्हापूरमध्ये 11 नोव्हेंबरला बिबट्या शिरलेला होता। विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला होता। नाशिकमध्ये सुद्धा बिबट्याचा थरार पाहायला मिळालेला आहे। 2 ठिकाणची दृश्य आपण बघतोय, कोल्हापूर आणि त्याचबरोबर नाशिकच्या गंगा रोड परिसरामधली दृश्य आहेत। इथं कोल्हापूरमध्ये बिबट्याचा थरार रंगलेला होता। या बिबट्याला पकडण्यात आलं आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये सुद्धा आज या बिबट्याचा थरार पाहायला मिळाला। या बिबट्याला आता 1.5 ते 2 तासांच्या सगळ्या प्रयत्नांनंतर पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। 11 नोव्हेंबरची घटना आणि त्यानंतर आजची घटना, सातत्यानं बिबट्यांचा शहरी वस्तीमध्ये वावर पाहायला मिळतोय।